नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे की तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्या चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर संपूर्ण पहा, एकही प्रश्न स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 6 ऑगस्ट 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, हिरोशिमा दिन दरवर्षी कोणत्या दिवशी पाळला जातो? असा प्रश्न. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 6 ऑगस्ट या दिवशी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. 6 ऑगस्ट या दिवशी हिरोशिमा दिन असतो. याला अण्वस्त्र विरोधी दिन असंही म्हणतात आणि हिरोशिमा हे जपानमधील एक शहर आहे. 1945 साली 6 ऑगस्टलाच हिरोशिमावरती अणुबॉम्ब टाकण्यात आला होता आणि हा दिवस जागतिक शांततेचा संदेश देतो, अण्वस्त्रांच्या विनाशकारी परिणामांची आठवण करून देतो, म्हणून हा पाळला जातो. ठीक आहे. 6 ऑगस्टला या व्यतिरिक्त बोलिव्हियाचा स्वातंत्र्य दिन देखील असतो. बोलिव्हियाला 1825 मध्ये स्पेनपासून स्वातंत्र्य मिळालं होतं या दिवशी. आणि या व्यतिरिक्त 6 ऑगस्टला जमैकाचाही स्वातंत्र्य दिन असतो. 1962 मध्ये युनायटेड किंगडम पासून हा देश स्वतंत्र झाला होता. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न दुसरा, नौरू आर्थिक आणि हवामान लवचिकता नागरिकत्व कार्यक्रम म्हणजे CERCP कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हवामान बदलाशी जुळवून घेण्यासाठी, निधी उभारण्यासाठी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. नौरूने 1 जानेवारी 2025 रोजी ECRCP योजना सुरू केलेली आहे आणि ECRCP म्हणजे नौरू इकॉनॉमिक अँड क्लायमेट रिझिलियन्स सिटिझनशिप प्रोग्राम असा त्याचा फुल फॉर्म होतो. आणि ही सिटिझनशिप बाय इन्व्हेस्टमेंट योजना आहे, म्हणजेच पैसे गुंतवल्यावरती नागरिकत्व मिळतं, अशी एक साधारण ही योजना आहे. अशा योजना ग्लोबल पासपोर्ट स्कीम नावानेही ओळखतात. आणि नौरू हे प्रशांत महासागरातील एक छोटं बेट राष्ट्र आहे आणि जगातल्या सर्वात लहान सार्वभौम देशांपैकी नौरू एक आहे. आणि या योजनेसाठी नियमित आर्थिक योगदान $1,15,000 ठेवावं लागतं. करेक्ट. या पासपोर्टवरती 85 पेक्षा जास्त देशांमध्ये विजा फ्री किंवा विजा ऑन अरायव्हल प्रवेश त्यामुळे मिळत असतो. पुढील प्रश्न पहा. प्रश्न तिसरा, तमिळनाडूने आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये शालेय शिक्षण विभागासाठी किती निधींची तरतूद केलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 44,527 कोटी इतकी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. तमिळनाडू सरकारने 2026-27 साठी शालेय शिक्षण विभागाला 44,527 कोटी मंजूर केलेले आहेत आणि हा अर्थसंकल्प 5 ऑगस्ट 2026 रोजी सादर झाला आणि अर्थमंत्री मेरी विल्सन यांनी तो मांडलेला आहे. शालेय शिक्षण हा तमिळनाडूच्या अर्थसंकल्पातील मोठा खर्चाचा विभाग आहे आणि राज्याची राजधानी चेन्नई आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये 10,000 शाळा यामध्ये येणार आहेत. या कार्यक्रमासाठी 139 कोटींची तरतूद झाली असून शाळांमध्ये स्वच्छता, सुरक्षा आणि परिसराचा सांभाळ करणे हा या मागचा उद्देश आहे. आणि 3,734 सरकारी शाळांना मॉडर्न बनवण्यासाठी 300 कोटी राखून ठेवलेले आहेत. आणि या वर्षाच्या अर्थसंकल्पात शिक्षण, शाळांची स्वच्छता आणि आधुनिकीकरणावरती खास लक्ष देण्यात आले आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न चौथा, 5 ऑगस्ट 2026 रोजी कोणत्या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांना 1 वर्षांची मुदतवाढ मंजूर करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, डॉक्टर TV सोमनाथन आणि गोविंद मोहन यांची. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 5 ऑगस्ट 2026 रोजी डॉक्टर TV सोमनाथन आणि गोविंद मोहन यांना 1 वर्षांची मुदतवाढ मिळालेली आहे. ही जी मुदतवाढ आहे
ती मंत्रिमंडळ नियुक्त समितीने ACCने मंजूर केलेली आहे, ज्याचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. डॉक्टर टी सोमनाथन सध्या केंद्रीय मंत्रिमंडळाचे सचिव आहेत आणि ते 1987 बॅचचे IAS अधिकारी असून त्यांचा कॅडर हा तमिळनाडू आहे. आणि गोविंद मोहन हे केंद्रीय गृह सचिव आहेत आणि ते 1989 बॅचचे IAS अधिकारी आहेत आणि त्यांचा कॅडर जे आहे ते सिक्कीम आहे. ही मुदतवाढ फंडामेंटल रूल 56D आणि ऑल इंडिया सर्व्हिसेस म्हणजे डेथ कम रिटायरमेंट बेनिफिट्स रूल 1958च्या रूल 16(1)A अंतर्गत देण्यात आलेली आहेत. आणि मंत्रिमंडळ सचिव ही भारत सरकारमधील सर्वात वरिष्ठ नागरी सेवांचं हे पद आहे आणि हे पद कॅबिनेट सेक्रेटरिएटचे नेतृत्व करते. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 5वा. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ हिंदी साहित्यकार कैलाशचंद्र पंत यांचं निधन कुठे झालंय नुकतंच? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, भोपाळ इथे त्यांचं निधन झालं. महत्त्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. ज्येष्ठ हिंदी साहित्यिक कैलाशचंद्र पंत यांचं 31 जुलै 2026 रोजी निधन झाले. निधनाच्या वेळी त्यांचं वय जे आहे ते 90 वर्ष इतकं होते आणि 26 एप्रिल 1936 मध्ये त्यांचा जन्म महू इंदूरजवळ मध्य प्रदेश येथे झाला होता आणि 2026 मध्ये त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार देखील मिळाला होता. कैलाशचंद्र पंत हे केवळ साहित्यिक नव्हे तर प्रख्यात पत्रकारही होते. काही काळ ते हिंदी भवन भोपाळचे संचालक देखील राहिले होते आणि त्यांनी मध्य प्रदेश राष्ट्रभाषा प्रचार समितीचे सरचिटणीस पदही भूषवलेले आहे आणि जनधर्म या नियतकालिकाचे ते मुख्य संपादक देखील होते. त्यांच्या कौन किसका आदमी या पुस्तकाला विशेष लोकप्रियता मिळाली होती आणि धुंद के आर पार ही त्यांची एक महत्त्वाची साहित्यकृती आहे आणि हिंदी साहित्य आणि पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये त्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 6वा. सर्वोच्च न्यायालयाने आर्द्रभूमी संवर्धन राखीव क्षेत्रांभोवती किती अंतराच्या खान प्रतिबंध बफर झोन लागू करण्याचा निर्देश दिलेले आहेत? तर वेटलँड कन्झर्वेशन रिझर्व, आर्द्र संवर्धन राखीव क्षेत्र. ओके, तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, 10 किलोमीटर इतक्या. महत्त्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. 4 ऑगस्ट 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयाने आर्द्रभूमीसाठी 10 किलोमीटरचा खाण प्रतिबंध बफर झोन लागू करण्याचे आदेश दिलेले आहेत. हा नियम जो आहे तो देशभरातील सर्व आर्द्रभूमी संवर्धन राखीव क्षेत्रांना लागू होईल. बफर झोनची सुरुवात उत्तराखंडमधल्या आसन आर्द्रभूमीपासून झाली आहे. या क्षेत्रांमध्ये खाणकाम, बांधकाम आणि मोठ्या उद्योगांवरती बंदी आहे. वेटलँड्स कन्झर्वेशन अँड मॅनेजमेंट रूल्स 2017 अंतर्गत भारतात आर्द्रभूमीचं संरक्षण केलं जातं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती रामसर करार आर्द्रभूमीसाठी खास बनवला आहे आणि 1971 मध्ये स्वीकारला गेला तो आणि या निर्णयामुळे भारतीय आर्द्रभूमी आणि सुरक्षित आणि संवर्धन होणार आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 7वा. चंद्राच्या पृष्ठभागावरती कोणत्या रॉकेटचा दुसरा टप्पा आदळला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, फाल्कन 9 या रॉकेटचं. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटने चंद्रावरती जोरदार धडक दिलेली आहे. ही माहिती खुद्द नासाने दिली आहे आणि रॉकेट 15 जानेवारी 2025 रोजी प्रक्षेपित झालं होतं. या मोहिमेमध्ये 2 व्यावसायिक रोबोटिक चंद्र लँडर पाठवले गेले होते आणि रॉकेटचा पहिला टप्पा सुरळीत पृथ्वीवरती परतला, पण दुसरा टप्पा अवकाशात फिरत राहिला आणि शेवटी तो चंद्रावरती आदळला आहे. आणि या धडकेमुळे चंद्रावरती सुमारे 20 ते 30 मीटर रुंदीचं विवर तयार झालं होतं आणि
कोणतीही कृत्रिम वस्तू थेट चंद्रावरती आदळल्याची ही दुर्मिळ घटना त्यामुळे घडली आहे आणि या मोहिमेचा मुख्य हेतू चंद्रावरती व्यावसायिक लँडर पोहोचवणं असा होता. ठीक आहे, पुढील प्रश्न पहा. प्रश्न 8वा. चीनने विकसित केलेल्या नवीन टनेल बोरिंग मशीनचं नाव काय आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शियांगलोंग असं नाव आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. चीनने शियांगलोंग नावाची टनेल बोरिंग मशीन विकसित केलेली आहे आणि या मशीनचं अनावरण 2 ऑगस्ट 2026 रोजी वुहान हुबेई येथे झालेलं आहे. आणि शियांगलोंग पूर्णपणे चीनमध्ये तयार झालेलं टनेल बोरिंग मशीन आहे आणि त्सिंगहुआ विद्यापीठ आणि चीन रेल्वे ग्रुपच्या उपकंपनीने या हे मशीन एकत्रित बनवलेलं आहे. आणि हे एक हायब्रिड टनेलिंग सिस्टीम आहे जे यांत्रिक उत्खनन आणि ड्रिलिंग ब्लास्टिंग दोन्ही तंत्र वापरतं. विशेष म्हणजे ही मशीन जी आहे ते अतिरिक्त कठीण खडकात सुद्धा काम करू शकते आणि पारंपरिक पद्धतीपेक्षा शियांगलोंग 30% जास्त कार्यक्षम आहे असं सांगण्यात येत आहे. आणि पहिली चाचणी हेनान प्रांतातील प्लम स्टोरेज जलविद्युत प्रकल्पामध्ये होणार आहे असं देखील जाहीर केलंय चीनने. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 9वा. व्हाईस ॲडमिरल AN प्रमोद यांनी कोणत्या पदाचा कार्यभार स्वीकारलाय नुकताच? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, नौदलाचे उपप्रमुख म्हणून. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. व्हाईस ॲडमिरल AN प्रमोद यांनी भारतीय नौदलाचे उपप्रमुख म्हणून कार्यभार घेतलाय आणि जुलै 1990 मध्ये त्यांनी नौदलात प्रवेश केला होता. ते 38व्या इंटिग्रेटेड कॅडेट कोर्सचे माजी विद्यार्थी आहेत आणि ते कमांड, ऑपरेशनल प्रशिक्षण आणि प्रशासन अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांवरती आत्तापर्यंत राहिलेले आहेत. आणि डिसेंबर 2023 ते जुलै 2026 या काळामध्ये त्यांनी महासंचालक नौदल संचालन म्हणजे DGNO म्हणून काम केलं आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये ते प्रमुख नियोजक देखील होते. हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 10वा. शिक्षण मंत्रालयाने कोणत्या कार्यक्रमाच्या टप्प्या 7 साठी ऑनलाईन नोंदणी पोर्टल सुरू केलेलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, युवा संगम यासाठी. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. शिक्षण मंत्रालयाने युवा संगम टप्पा 7 साठी ऑनलाईन नोंदणी पोर्टल सुरू केलेला आहे. हा जो कार्यक्रम आहे तो एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमाअंतर्गत राबवला जातो आणि युवा संगम 7वी आवृत्ती याची सुरू आहे. आणि या कार्यक्रमासाठी 18 ते 30 वयोगटातील युवक पात्र आहेत आणि देशभरातील 20 उच्च शिक्षण संस्था नोडल म्हणून निवडल्या आहेत. ज्यामध्ये IIT, IIM, NIT आणि केंद्रीय विद्यापीठांचा समावेश होतो. आणि निवडल्या गेलेल्या युवकांना 5 ते 7 दिवसांचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक दौरा करता येईल. आणि या कार्यक्रमाचा मुख्य हेतू म्हणजे राष्ट्रीय एकात्मता वाढवणं, विविध राज्यांच्या संस्कृतीची देवाणघेवाण करणं आणि एकमेकांची समज वृद्धिंगत करणं असा आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 11वा. 2026चा कॉस्पार विक्रम साराभाई पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, प्राचार्य अन्नपूर्णा सुब्रमण्यम असं त्यांचं नाव आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. प्राचार्य अन्नपूर्णा सुब्रमण्यम यांना 2026चा कॉस्पार विक्रम साराभाई पदक मिळालेला आहे. हा पुरस्कार मिळणाऱ्या पहिल्या भारतीय महिला त्या ठरल्यात आणि एकूण 4थ्या भारतीय म्हणून त्यांना हा सन्मान मिळतोय. आणि त्या सध्या भारतीय खगोल भौतिकशास्त्र संस्था म्हणजेच IIA बेंगळुरू या संस्थेच्या संचालक पदावरती कार्यरत आहेत. आणि
हे पदक आकाश संशोधनातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी दिलं जातं आणि इस्रो आणि कॉस्पार यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार दिला जात असतो. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 12वा. राष्ट्रपती भवनाने 300 भेटवस्तूंचा ऑनलाईन लिलाव कोणत्या पोर्टलद्वारे सुरू केला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ई उपहार या पोर्टलद्वारे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. राष्ट्रपती भवनाने ई उपहार या ऑनलाईन पोर्टलवरती 300 विशेष भेटवस्तूंचा लिलाव सुरू केला आणि या वस्तू राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सरकारी कार्यक्रमांमध्ये भेट म्हणून मिळाल्या होत्या. ठीक आहे. आणि कोणतीही रसिक व्यक्ती ई उपहार पोर्टलवरती नोंदणी करून त्या वस्तूंसाठी बोली लावू शकते आणि लिलावाची अंतिम तारीख पुढच्या महिन्याच्या 5 तारखेपर्यंत आहे. त्यामुळे विशेष या वेळेत भाग घेता येईल आणि या उपक्रमामुळे पारदर्शकता, सार्वजनिक सहभाग आणि सामाजिक कार्यासाठी निधी उभारण्यास मदत होते. आणि ई उपहार ही राष्ट्रपती भवनाची अधिकृत पहल आहे आणि यामध्ये मिळणाऱ्या सर्व भेटवस्तू खास आहेत. ठीक आहे. तर आजचे आपले 6 ऑगस्ट 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पाहत चला, ही एकच विनंती आहे. आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.